नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे अभिजित आता आकाशला जबरदस्तीने दारू प्यायला सांगत असतो. तो म्हणत असतो की आकाश, अरे तुला जर भूमीने जो काही त्रास दिलाय तो विसरायचा असेल ना, तर तुला आता दारू पिणं जास्त गरजेचं आहे. याचा झाला तर तुला फायदाच होईल. तेव्हा घे तू. तुझ्या मनामध्ये जो काही राग आहे ना, तो लवकरात लवकर काढून टाक. झाला तर तुला या सगळ्याचा फायदाच होईल. त्यानंतर इथे आकाशला आता भूमीबरोबरचे ते क्षण आठवत असतात. ज्या वेळेला भूमीने रागिनीवरती आरोप केलेले असतात, की ही बाई आहे ना, ती बाई माझ्या बाळाला आणि मला दोघांनाही मारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे आकाश तिला आता दूध भात भरवत असतो आणि तेव्हा भूमी म्हणते, की या बाईने आणलेला दूध भात मला आता खायचं नाही आहे, कारण ही माझ्या बाळाच्या जीवावरती उठलेली आहे. तेव्हा इथे आकाश आता दारूचा ग्लास आपल्या हातामध्ये घेतो. त्याच्यानंतरला आकाशला आठवतं, ज्या वेळेला रागिनी नाटक करत असते की तिला खूप जास्त त्रास होतो आहे. त्यावेळेला आकाश म्हणतो की भूमी बघ, तुझ्या बोलण्याचा इथे आईला किती त्रास झाला. आता तू जास्त काही बोलू नकोस. तू आता सगळ्यांसमोर तिची माफी माग, म्हणजे हा चॅप्टर इथेच क्लोज होईल. तेव्हा भूमी म्हणते, कुणाची माफी? यांची माफी मी मागायची? अरे चूक यांनी करायची आणि माफी मी मागायची का यांची? असं अजिबात होणार नाही. तुम्हाला माहिती आहे का आजी, अहो आकाशच्या आईवडिलांचा अपघात कुणामुळे घडला? तर रागिनी पटवर्धन यांच्या सांगण्यावरून आकाशच्या आईवडिलांचा अपघात घडलेला आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना सोडूनसुद्धा गेलेत. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी काय बोलतेस तू हे? अगं तुझं डोकं वगैरे फिरलंय की काय? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे माझं डोकं कशाला फिरेल? मी जे काही बोलते ते सगळं खरं आहे आणि ते मला माहिती आहे. तुला माहिती नसेल, पण तुझी जर अशी इच्छा असेल ना की मी त्यांची माफी मागायला हवी, तर ते शक्य होणार नाही आहे. हवं तर मी हे घर सोडून निघून जाईन आणि जोपर्यंत मी त्यांच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत नाही तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही आहे. पण मी यांची अजिबात माफी मागणार नाही, कारण मी काहीही चुकीचं बोललेलंच नाही आहे. तेव्हा इथे आता आकाशने भूमीसाठी काही किराणा भरलेला असतो. तेव्हा इथे भूमी ते सगळं काही परत करते आणि आकाशचे पैसेसुद्धा रिफंड होतात. तेव्हा भूमी म्हणते, की आकाश तू हे सगळं माझ्यासाठी आणि बाळासाठी करतोयस, पण तुझी आई इथे आली होती आणि ती वाटेल तसं मला आणि आपल्या बाळाला बोलली. तेव्हा आता तू दिलेलं वाहन सामानसुद्धा मी परत करते, असं भूमी म्हणालेली असते. त्या गोष्टीचा आकाशला अजूनच त्रास होतो आणि तो सुद्धा आता इथे अभिच्या सांगण्यावरून दारू प्यायला सुरुवात करतो. तर इथे भूमी आता इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. ती आता मे आय कम इन सर असं म्हणून आतमध्ये येते. तेव्हा इथे तोच माणूस असतो ज्याने बाहेर भूमीबरोबर बोलण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिच्याकडून थोडी माहिती मिळवलेली असते, ते म्हणजे पारितोष अवस्थी, आणि यांनी आता भूमीला आतमध्ये इंटरव्ह्यूसाठी सुद्धा बोलावलेलं असतं. भूमी आल्यानंतर ती म्हणते, की तुम्ही तर मगाशी बाहेर इथे इंटरव्ह्यूच्या लाईनीमध्ये सुद्धा बसला होतात ना? तेव्हा इथे अवस्थी साहेब म्हणतात, हो मी तिथे बसलो होतो ना. तेव्हा भूमी म्हणते, मग तुम्ही कोण आहात? तुम्ही ओनर आहात का? तेव्हा इथे आता पारितोष आपली ओळख करून देतो आणि तो म्हणतो, की मी पारितोष अवस्थी, पारितोष कंपनीचे ओनर. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, की तुम्ही ओनर आहात? माफ करा, मी मगाशी तुम्हाला ओळखलं नाही. मग तुम्ही तिथे काय करत होता? तेव्हा पारितोष म्हणत असतात, की अहो तिथे मी तुमचा इंटरव्ह्यूज घेत होतो. तेव्हा इथे भूमी तिथे बसल्यानंतर इथे पारितोष म्हणत असतात, की तुम्ही कम्फर्टेबली बसा, अजिबात कुठलाही विचार करू नका आणि हे लेटर घ्या. तेव्हा इथे भूमी म्हणते, कसलं लेटर? तेव्हा पारितोष म्हणतात, की त्याच्यामध्ये जे काही लिहिलं आहे ते वाचा. तर इथे अपॉइंटमेंट लेटर आता भूमीला दिलेलं असतं. भूमी म्हणते, पण माझा अजून इंटरव्ह्यू झालेला नाही आहे, तुम्ही मला अपॉइंटमेंट लेटर दिलं? तेव्हा पारितोष म्हणतात, की मगाशी बाहेर मी तुमचा इंटरव्ह्यू घेत होतो आणि जेवढी माणसं आपल्याला इथे केबिनमध्ये कळत नाही तेवढी आपल्याला त्या इंटरव्ह्यूच्या लाईनमध्ये कळतात आणि म्हणूनच मी तिथे तुमचा इंटरव्ह्यू घेतला आणि माझ्या लक्षात आलं, की तुमच्याकडे जे नॉलेज आहे ना, ते माझ्या इथे कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा खूपच जास्त नॉलेज आहे आणि मला तशाच माणसाची गरज होती. तेव्हा तुम्ही सिलेक्टेड आहात, असं सुद्धा पारितोष अवस्थी म्हणतो. त्यानंतरला रागिनी आलेली असते आणि ती म्हणते, की अभि, अरे दिलेलं काम केलंस का? अभि म्हणतो, आई काळजी करू नको, मी त्या आकाशच्या वर्मावरती असा काही घाव घातला आहे, त्याची दुखती नस अशी काही पकडली आहे ना,
की त्याला मी दारू प्यायला भाग पाडलंच. भूमीच्या दुःखामध्ये त्याने आता दारू प्यायलासुद्धा सुरुवात केली आहे. तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ अभि, आता आपण आकाशला असं काही दारूच्या आहारी घालवायचं ना की दारूचा ग्लास जो तुझ्यामुळे त्याच्या तोंडाला लागला आहे तो आता कधीही सुटता कामा नये. हा दारूचा ग्लास रोज त्याच्या तोंडाला लागला पाहिजे आणि त्याची अवस्था अशी काही बिकट झाली पाहिजे ना की पुन्हा कुठल्या आता कॉन्फरन्सला जाण्याची त्याची हिंमतच व्हायला नको. आता महाजन गारमेंटचं नाव तर असेल पण त्याच्यावरती आकाश महाजन हे नाव नसेल. त्याला कायमची फुल्ली लागायला हवी. तर इथे आता आकाशची दारूची ही जी काही अवस्था आहे ना ती सुटली नाही पाहिजे. तो दारूच्या आहारी असा काही केला पाहिजे की पूर्णपणे वेडा झाला पाहिजे. दारू प्यायल्याशिवाय त्याला चैनच पडायला नको. त्यामुळे इथे आकाशच्या तोंडाला तुझ्यामुळे दारूचा ग्लास लागलेला आहे पण तो कधीही सुटता कामा नये याचीसुद्धा काळजी तुला आता घ्यायची आहे. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की ती पौर्णिमा तिलासुद्धा आता तिच्या आईला कामाला लावायला सांगायचं. तेव्हा इथे पौर्णिमा येते आणि म्हणते आई काळजी करू नका. आई उद्या तुम्ही दिलेलं काम अगदी व्यवस्थितरित्या पार पाडणार आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते तेच हवं आहे आपल्याला. इथे भूमीसाठी आता मी जागोजागी बॉम्ब फिट करून ठेवले. जिथे जाईल ना तिथे बॉम्बस्फोट होणार आहे. जिथे जाईल तिथे. तेव्हा इथे रागिनी आता म्हणत असते की भूमी तू तर घर सोडून निघून गेलीस पण आकाशसुद्धा लवकरच आता निघून जाईल. कारण इथे कॉन्फरन्सला आकाश आता पोचलंच नाही पाहिजे अशी रागिनीची इच्छा असते. तर इथे भूमीला आता जॉबला ठेवलेलं असतं. भूमी आपले सगळे काही अटी वगैरे सांगत असते. तेव्हा इथे पारितोष म्हणतात की तुम्हाला जे काही मी पॅकेज सांगितले ते सगळं ओके आहे ना, अजून तुम्हाला काही बोलायचं आहे का, तुमच्या काही कंडिशन्स आहेत. तेव्हा भूमी म्हणते नाही सर, माझ्या काहीही कंडिशन्स नाही आहेत. फक्त माझी एवढीच इच्छा आहे की मला अधूनमधून एखादी सुट्टी एखादा हाफ डे वगैरे मिळाला तर बरं होईल. तेव्हा पारितोष म्हणतात पण तुम्हाला सुट्टी वगैरे कशासाठी हवी आहे. तेव्हा भूमी म्हणते कारण मला डॉक्टरांकडे जावं लागतं चेकअपला, तर कधी सोनोग्राफीसाठी. तेव्हा इथे आता पारितोष म्हणतात म्हणजे. तेव्हा भूमी म्हणते सर मी प्रेग्नंट आहे म्हणून मला डॉक्टरांकडे जावं लागतं. तेव्हा पारितोष म्हणतात तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं की तुम्ही प्रेग्नंट आहात ते. तेव्हा भूमी म्हणते काय झालं सर, सॉरी सर मला माहिती नव्हतं की तुम्हाला प्रेग्नेंट एम्प्लॉई नको आहे म्हणून. तेव्हा पारितोष म्हणतात नाही असं नाही आहे, म्हणजे अहो तुम्ही प्रेग्नेंट आहात मग तुम्ही इंटरव्ह्यूसाठी एवढे दगदग करत इथपर्यंत का आलात. तुम्ही जर म्हणाला असात तर आपण ऑनलाईन तुमचा इंटरव्ह्यू घेतला असता ना. तेव्हा इथे त्यांच्याबरोबर ज्या मॅडम असतात त्यासुद्धा हो असं म्हणत असतात. तेव्हा इथे भूमी म्हणते नाही नाही सर, मला इथे येऊनच इंटरव्ह्यू द्यायचा होता. तेव्हा इथे पारितोष म्हणतात की ठीक आहे तुम्ही इथे बसून घ्या बरं, तुम्ही आता उभे नका राहू. तुमच्यासाठी AC चं टेम्परेचर ठीक आहे ना, थोडं कमी करू का. तेव्हा इथे आता खूपच जास्त पारितोष भूमीची काळजी घेत असतो आणि म्हणतो की हे बघा मॅडम, तुम्ही आता आहे ना त्यांच्या जरा गाडीची वगैरे व्यवस्था करा. तुम्ही दगदग करत जायचं नाही. तुमच्यासाठी आपल्या ऑफिसची गाडी तुम्हाला घरी सोडायला येईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि उद्यापासून तुम्ही जॉईन केलं तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या कराल याचीसुद्धा मला खात्री आहे. तेव्हा इथे आता पारितोषला एक फोन येतो आणि ते फोनवरती बोलत तिथून निघून जातात. तेव्हा भूमीला खूपच जास्त आश्चर्य वाटत असतं. भूमी म्हणत असते की पारितोष सर किती चांगले आहेत ना, म्हणजे त्यांना जसं कळलं की मी प्रेग्नंट आहे तर त्यांचं वागणं किती बदललं, त्यांनी किती काळजी घेतली माझी असं भूमीला आता वाटत असतं. तरी ते भूमीला खूपच जास्त छान असा स्टाफ मिळालेला असतो, असे सरसुद्धा मिळालेले असतात. तरी ते भूमीला आता जॉब मिळाल्यानंतर ती घरी येते आणि देवाजवळ दिवासुद्धा लावते आणि आपल्या वडिलांना मिठाई भरवते आणि म्हणते बाबा मला नोकरी मिळालेली आहे, माझी नोकरी आता पक्की झालेली आहे. तेव्हा माधव काका म्हणतात की बरं झालं बाळा, म्हणजे खरंच मला ऐकूनसुद्धा आनंद झाला आहे की तुला नोकरी मिळाली म्हणून. कसं असतं ना बाळा, म्हणजे आपण सगळ्याचं सोंग आणू शकतो पण पैशाचं सोंग आपल्याला आणताच येत नाही, बरोबर की नाही. कारण ते एकतर आपल्याकडे असतात नाहीतर ते एकतर आपल्याकडे नसतात. त्याच्यामुळे तुला नोकरी मिळाली, मला खरंच खूप आनंद झाला आहे. अशा अवस्थेमध्ये तुला नोकरी करावी लागते या गोष्टीचं मला वाईटसुद्धा वाटतं आहे. पण काय करायचं आता, पैशाचं सोंग तर आणता येत नाही ना. त्याच्यामुळे भूमी बाळा तू नोकरी करतेस तू कर, पण आकाशरावांना याबद्दल सांगितलंस का.
हे बघ, नवरा बायकोमध्ये एकमेकांपासून काही लपवायचं नसतं. मला असं वाटतं की तू आकाशरावांना हे सगळं सांगायला पाहिजे. तेव्हा भूमी म्हणत असते की बाबा, मी आकाशला हे सगळं सांगणारच आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना, आकाशचं आणि माझं पुन्हा एकदा सकाळी भांडण झालं आणि त्यामुळे मी त्याला जॉबचं काही सांगितलेलं नाही आहे. आधीच तो माझ्यावरती रागवला असेल आणि पुन्हा जर त्याला जॉबचं सांगितलं असतं तर तो माझ्यावरती चिडला असता. मी उद्या सांगते बाबा, तुम्ही काळजी नका करू. तेव्हा इथे माधव काका म्हणतात की हे बघ भूमी बाळा, एकमेकांपासून काही लपवायचं नसतं. त्याच्यामुळे लवकरात लवकर जॉईन करायच्या आधी जावई बापूंच्या कानावरती टाकलंस तर जास्त बरं होईल. तेव्हा इथे आता नीलांबरीने ऐकलेलं असतं. ती म्हणते की पुन्नू, अगं या भूमीला ना जॉब मिळाला. आता ती उद्यापासून कामाला जाईल. आता मी तिला छळू तरी कशी? त्यानंतरला इथे आकाश आणि अभि दोघेजणं आता मिटिंगला जात असतात. तेव्हा आकाशकडे इथे अभि बघत असतो, कारण त्याला माहिती असतं इथे नीलांबरीने आता आपल्या प्लॅनला सुरुवात केलेली असते. तेव्हा इथे मीटिंगबद्दलच आता अभि आणि आकाश दोघेही जण डिस्कस करत असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की ही कॉन्फरन्स आपल्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे वेळेवरती पोचणं जास्त गरजेचं आहे. तेव्हा इथे अभि म्हणत असतो बरं बरं ठीक आहे, आपण जाऊया लवकरात लवकर. तेवढ्यातच तिथे आता नीलांबरीचा फोन येतो. तेव्हा नीलांबरी म्हणत असते की जावई बापू, मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही मला जरा भेटायला याल का? तेव्हा आकाश म्हणतो काय बोलायचं आहे तुम्हाला? हे बघा, माझी महत्त्वाची मीटिंग आहे काकू. मला कॉन्फरन्ससाठी अगदी वेळेवरती पोहोचायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही मोबाईलवरतीच बोला ना. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते की जावई बापू, समोरून सांगायची गोष्ट असती ना तर बरोबर सांगितली असती. पण ही गोष्ट आहे ना फोनवरती सांगण्यासारखी नाहीच आहे. तुम्ही मला येऊन भेटा बरं. मग मी तुम्हाला समोरासमोर जे काही घडले ना ते सगळं सांगणार आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो हे बघा, मला नाही जमणार. मीटिंगसाठी मला पोचायचं आहे. तेव्हा अभि म्हणतो की आकाश, अरे एकदा जाऊन तर बघूया ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो भूमी ठीक आहे ना? तेव्हा नीलांबरी म्हणते हो हो, भूमी तर ठीक आहे. तेव्हा आकाश म्हणतो बघितलंस तू, भूमी जर ठीक आहे तर आपण कशाला जायचं? तेव्हा इथे अभि म्हणतो अरे तरी पण एकदा जाऊन बघूया ना. तसंही मीटिंग सुरू व्हायला अजून 1.5 तास बाकी आहे. तेव्हा आकाश म्हणतो पण सगळे लोक तर तिथे पोहोचलेले आहेत ना. तरीसुद्धा इथे आता आकाश हा अभिच्या सांगण्यावरून नीलांबरीला भेटायला येतो. तेव्हा आकाश 50,000चा इथे आता जो काही त्याने चेक दिलेला असतो तो नीलांबरीच्या हातात देतो आणि म्हणतो की हे बघा, हे 50,000 आहेत. तुम्ही हे त्या माणसाला देऊन टाका. पण याच्यामुळे माझ्या भूमीला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. तेव्हा अभि म्हणत असतो आणि हो, आता हे पैसे दिलेत ना ते लक्षात ठेवा. म्हणजे यापुढे जर काही अडचण आली तरी मी सुद्धा तुमचा जावई आहे, माझ्याकडे मागा. तेव्हा नीलांबरी म्हणते कसं आहे ना, माझ्या लक्षात ते आलं होतं. पण तुम्हीसुद्धा आता यांच्या या ऑफिसमध्येच काम करता. तुमच्याकडे पैसे मागितले असते तर तुम्ही आकाशरावांकडेच पैसे मागितले असते ना, म्हणून तुमच्याकडे मी पैसे नाही मागितले. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की फक्त माझ्या भूमीला कुठल्याही प्रकारचा आता त्रास व्हायला नको. हे 50,000 रुपयाचा चेक तुम्ही त्या सराफला देऊन टाका. नीलांबरी म्हणते हो ना, तो सराफ सारखा दारापाशी येऊन उभा राहत होता. त्याचंच भूमीने एवढं टेन्शन घेतलं की तिने आता जॉबसुद्धा धरला आहे. उद्यापासून ती जॉईनसुद्धा करणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो काय, भूमीने जॉबसुद्धा धरला आहे? पण कुठे? ती तर मला याबद्दल काहीसुद्धा बोललेली नाही आहे. तेव्हा इथे नीलांबरी म्हणते अहो, ती विसरली असेल सांगायला. तुम्हाला तर सांगेलच ना ती, म्हणजे जॉब करते ते सांगायला नको का? नवरा बायकोने एकमेकांना सगळं सत्य सांगायला हवं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो पण नाही, मला खरंच माहिती नाही आहे या सगळ्याबद्दल. म्हणजे भूमी नोकरीसुद्धा करते हे मला माहिती नव्हतं. तेव्हा नीलांबरी म्हणते आता मी तरी काय सांगू, म्हणजे आता सराफसारखा यायचा. ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे ना. तुम्हाला तर माहिती आहे आमची भूमी खूपच जास्त स्वाभिमानी आहे. तुम्ही पाठवलेला जो काही किराणा होता, वाण सामान होतं ते सुद्धा तिने रिटर्न केलं. तिला असं वाटलं असेल की तुमच्याकडे आता जर मी पैसे मागितले तर तुम्ही लगेच द्याल. पण तिला तिचा स्वाभिमान हा सोडायचा नव्हता. तेव्हा अभि म्हणतो स्वाभिमान नाही, इगो आहे तिचा, इगो. कुणाचंच काही ऐकायचं नसतं तिला. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की इगोइस्टिक आहे ना, म्हणून ती अशी वागते. तेव्हा नीलांबरी म्हणते आता मी आहे ना, ती भूमीची आई आहे. सावत्र असली तरीसुद्धा आईच आहे ना. तेव्हा इथे भूमी म्हणते आता इगोइस्टिक हे तुम्ही बोला, मी काही बोलू शकणार नाही आहे. तेव्हा इथे आकाशला आता कळलेलं असतं की भूमीसुद्धा इंटरव्ह्यूला गेली होती आणि ती जॉब करते.
ते ऐकल्यानंतर आकाशला या गोष्टीचं वाईट वाटतं. तर पुढील भागामध्ये आपण इथे बघूया, आकाश इथे म्हणत असतो की अभि, हे बघ मी ड्रिंक करून मीटिंगला नाही जाऊ शकत. तेव्हा अभि म्हणतो, अरे आकाश, असं काय करतोयस तू? कितीतरी माणसं ड्रिंक करून जातात ऑफिसमध्ये मीटिंगला वगैरे. हे बघ, तुला जर भूमीला विसरायचं असेल ना, त्यासाठी तुला आता हे ड्रिंक घ्यावंच लागेल. त्याशिवाय तुझ्या मनातलं दुःख हे बाजूला होणार नाही आहे. प्लीज ऐक माझं. तू कॉन्फरन्ससुद्धा करू शकतोस ना. तेव्हा इथे आता आकाश अभिच्या हातातून लगेचच ग्लास घेतो आणि ड्रिंकसुद्धा करायला लागतो. आणि यामुळे आता रागिणीचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. रागिणी म्हणत असते, तर इथे महाजन गारमेंट्स हे खूप मोठं नाव आहे. पण या नावामध्ये आता आपल्या सगळ्यांची नावं असतील, पण त्याच्यामध्ये आकाश महाजन हेच नाव नसणार आहे. तर इथे कॉन्फरन्स रूम, एवढ्या मोठ्या कॉन्फरन्स मीटिंगमध्ये आता आकाशची अवस्था ही खूपच जास्त बिकट असेल. कारण तो खूप दारू प्यायलेला असतो. तो ढकलत बुकलत असतो. तेवढ्यातच इथे आलेले क्लायंट म्हणत असतात की आकाश महाजन कुठे आहेत? मीटिंगला तर सुरुवात करायला हवी आहे ना. मीटिंगची वेळसुद्धा झालेली आहे. तेव्हा इथे रागिणी आता भूमीला म्हणत असते की बघितलीस ना आकाशची अवस्था. आता तू हारलीस भूमी, तू हारलीस, असं रागिणी म्हणत असते.